बातमी आहे वर्षा गायकवाड यांच्या प्रतिक्रियेची. लोक मनात आणतात तोच निवडून येतो असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. विजयानंतर वर्षा गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. माझ्या वडिलांना मिळालेलं मताधिक्य मला मिळालं असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. इंडिया आघाडीचं सरकार येणार याची खात्री आहे असंही वर्षा गायकवाड म्हणतात. एकंदरीत दुपारी हा टेम्पो जो आहे तो वरती गेला होता. अनेक जण भावनिक झाले होते, आम्ही असं पाहिलं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी थेट विजयाची भरारी. काय भावना आहे? बिलकुल दुपारी 3 वाजेपर्यंत ज्या वेळेला वातावरण होतं तर तुम्हालाही माहिती आहे काय होतं की 58,000 लीड होतं आणि त्याच्यानंतर रोमांचक लढाई झाली आणि लोक ज्या त्यांनी लाईनमध्ये उभे होते. मला हा विजय जो आहे कारण सगळ्या एक्झिट पोलने सांगितलं होतं की इतके सीटा येणार तितके सीट येणार, पण शेवटी लोकांनी दाखवलं की ते जेव्हा मनात आणतात त्यालाच निवडून देतात, त्याच तऱ्हेने मतदान करतात. आणि मुंबईमध्ये तुम्ही बघितलं असेल एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी आलं. महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण आलं. महाविकास आघाडीला खूप साऱ्या सीटा आल्या. मोठ्या मोठ्या दिग्गजांना जे आहे ते यावेळी पराभव पत्करावा लागला. माझ्या वडिलांची मला खूप आठवण झाली कारण ज्या वेळेला मी मागे झाले होते त्यावेळेला मला माहिती आहे कारण माझे वडील फार इलेक्शनला वेगळ्या तऱ्हेने घ्यायचे. ते एकदम शांत आणि एकदम कुठेही त्यांच्या मनात कुठलाही संशय नसायचा. आणि मला काल असं वाटलं की कुठे ना कुठे ते माझ्या बरोबर आहेत. आणि जेव्हा लीड आमचा वाढत गेला त्यावेळी मला पूर्ण खात्री पटली की माझ्या वडिलांनी मला पूर्ण आशीर्वाद दिलेला आणि या मतदारसंघाशी आमचं नातं खूप पूर्वी आहे आणि सेम लीड मला मिळाला जो माझ्या वडिलांना मिळाला. ताई, खरं तर देशात सत्ता कुणाची होणार या संदर्भात ही निवडणूक होती. आता दिल्लीत ज्या त्या हालचाली ज्या त्या सुरू झालेल्या आहेत, तुम्ही सुद्धा दिल्लीकडे जाणार आहेत. नेमकं काय वाटतंय? एकंदरीत बहुमत होऊन आपलं इंडिया आघाडीचं सरकार येईल? मला पूर्ण खात्री आहे की इंडिया अलायन्सचं सरकार येणार. देशाचे प्राईम मिनिस्टर इंडिया अलायन्स बनणार आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते तुम्हाला दिसेल की जे आम्ही प्रॉमिस केलेलं आहे की प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 8,500 रुपये, प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये देण्याचं आम्ही प्रॉमिस केले. शेतकऱ्यांचं आम्ही प्रॉमिस केले, ते आम्ही प्रॉमिस आमचं पूर्ण करतो. या पुढे जाऊन ज्या आता महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या म्हणजे की विधानसभेच्या आणि त्याच्या वाटाघाटीच्या. आता सगळ्याच पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या प्रमुख जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस, या सगळ्याच पक्षांनी जे ते उत्तम कामगिरी केलेली, त्यामुळे विधानसभेच्या वेळेस रस्सीखेच होणार का? नाही, मला नाही वाटत यावेळेला. कारण ज्या तऱ्हेने ज्याचे ज्याचे जे वर्चस्व आहे, जिथे ज्याला सीटा निवडून येऊ शकतात त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आणि त्याच्यावर दुसराच निर्णय घेतला गेला पाहिजे असं सुद्धा माझं म्हणणं. जर्नलिस्ट कविता गिरसह, मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.